हॅलो एव्हरीवन. आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहे की सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजीच्या साठी आपल्याला पेज नंबर 88 वरती काय काय इन्फॉर्मेशन गिवन आहे. ओके, तर बघा, सर्वात आधी सेल म्हणजे काय? सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे काय? तर पूर्ण जो काही स्ट्रक्चर आहे, जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांचा, तो एक सेलपासून तयार होतो. म्हणजे बेसिक युनिट काय त्याचा? सेल आहे. आणि जे काही फंक्शन्स कॅरी होतात ते विथ द हेल्प ऑफ सेल्स होतात. ओके, नेक्स्ट, टिश्यू म्हणजे काय? खूप सारे सेम ओरिजिन असणारे सेल्स, सेम फंक्शन असणारे सेल्स आणि सेम स्ट्रक्चर असणारे सेल्स जर एकत्र आले, ठीक आहे, तर या स्ट्रक्चरला आपण म्हणतो टिश्यू. ओके, आता सायटोलॉजी म्हणजे काय? सायटोचा अर्थ असतो सेल, लॉजीचा अर्थ असतो स्टडी. ठीक आहे, तर स्टडी ऑफ सेल्स म्हणजे सायटोलॉजी. आता सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी हे जो काही अभ्यास आहे किंवा ही जी काही रिसर्च आहे ती ठिकाणी होती. पहिले नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे, दुसरं आहे इन्स्टीम इन्स्टिट्यूट बँगलोर. ठीक आहे, इन्स्टीम ॲट बँगलोर. हे दोन इन्स्टिट्यूट्स आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ सेल बायोलॉजी. ठीक आहे, नेक्स्ट, अजून काय काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे. हॅप्लॉइड म्हणजे 23 क्रोमोझोम. तर दोन हॅप्लॉइड सेल्स ज्यावेळेस फ्यूज होतात त्यावेळेस एक डिप्लॉइड सेल तयार होतो, म्हणजे स्पर्म आणि एक फ्यूज झाल्यावरती झायगोट तयार होतो. आणि झायगोट ज्यावेळेस मल्टिपल टाइम्स डिव्हिजन करतो म्हणजे मायटोसिस करतो, त्यावेळेस एम्ब्रियो तयार होतो. एम्ब्रियो म्हणजे काय? ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्ट म्हणजे बॉल ऑफ सेल्स. ठीक आहे, हे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला खूप सारे सेल्स दिसतील. ठीक आहे, आणि हे कोणते सेल्स आहेत? याला आपण स्टीम सेल्स पण म्हणू शकतो, कारण की हेच सेल्स आहेत पुढे जाऊन वेगवेगळे टाईपचे ऑर्गन्स तयार करतात. ठीक आहे, म्हणजे यांच्यात ॲबिलिटी असते, दे हॅव द ॲबिलिटी टू गेट कन्वर्ट इन टू एनी टाईप ऑफ सेल्स. ठीक आहे, स्टीम सेल्स म्हणजे काय? तर असे सेल्स ज्याच्यापासून वेगवेगळे टाईपचे टिश्यूज तयार होऊ शकतात. ठीक आहे, डिफरन्सिएशन नंतर याला म्हणतो आपण स्टीम सेल्स. ओके, तर डिफरन्सिएशन म्हणजे काय? आपण 10th पर्यंत सेम सब्जेक्ट शिकतो. ओके, 10th पर्यंत सगळ्यांचा सेम कोर्स जो काही तो सेम असतोच, अभ्यास सेम असतो. 11thला 12thला जात असताना त्यावेळेस आपल्याकडे ऑप्शन्स असतात की आपण एक पर्टिक्युलर सब्जेक्ट चूज करू शकतो आणि त्याच्यामध्ये मास्टरी करू शकतो. त्याला आपण म्हणतो डिफरन्सिएशन. ओके, नेक्स्ट, आता अजून काय गिवन आहे? तर त्यांनी सांगितलंय हे जे काही स्टीम सेल्स आहेत, आता एम्ब्रियोचे ब्लास्टोसिस तयार झाले, 14 डे वरती काय होतं? सेल डिफरन्सिएशन चालू होतं. आणि हे जे काही सेल्स आहेत ते डिफरन्शिएट होतात बोन सेल्समध्ये, लिव्हर सेल्समध्ये, ब्रेन सेल्समध्ये. जसं की ऑस्टिओसिट्स म्हणजे बोन सेल्स, हेपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर सेल्स आणि न्यूरॉन्स म्हणजे ब्रेन सेल्स. ओके, आता अजून काय घेऊन आहे की स्टीम सेल्स आपल्याला कुठे कुठे पाहायला भेटतात आपल्या बॉडीमध्ये? तर रेड बोन मॅरो म्हणजे जे काही आपलं बोन असते, समजा ही बोन आहे आणि या बोनच्या आतमध्ये जे काही तुम्हाला आतमधलं स्ट्रक्चर दिसतं, रिफिल दिसते तुम्हाला, तर ती झाली बोन मॅरो. ठीक आहे, जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला माहीत असेल. ॲडिपोज टिश्यू म्हणजे काय? फॅट्स. जे काही फॅट्स प्रेझेंट आहे आपल्या बॉडीमध्ये तिथं पण स्टीम सेल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट, ब्लडमध्ये स्टीम सेल्स प्रेझेंट असतात. आणि अम्बिलिकल कॉर्डमध्ये, अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय? ही ती कॉर्ड आहे जी की चाइल्डला मदरच्या युटरसशी कनेक्ट ठेवती 1 ते 9 महिने. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.